नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मूक सायकल फेरी काढण्यात येणार आहे. त्याबाबतची परवानगी मिळावी यासाठी मध्यवर्ती मये समितीतर्फे आज मंगळवारी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा बैठक घेऊन योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल असे सांगितले होते. असे असले तरी समितीने मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहून या दिवशी मूक सायकल फेरी निघणारच असे सांगितले आहे. कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारने 2022च्या हुबळी दंगलीशी संबंधित खटला मागे घेतलाय. या प्रकरणी नेते मोहम्मद आरिफ यांच्यासह 139 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांवर हल्ला करून पोलीस ठाण्यामध्ये घुसण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. हा खटला मागे घेतल्यानंतर आज बेळगावातील भाजप पक्षाने काँग्रेसवर निशाणा साधत एका विशिष्ट धर्मीयांना पाठिंबा देण्याचे काम करत असल्याचा आरोप केलाय. काँग्रेस सरकार तुष्टीकरणाचं राजकारण करत असून शेतकरी आणि विद्यार्थ्यांवर खटले प्रलंबित असताना ते दंगलखोरांना समर्थन देत आहेत आणि त्यांच्यावरील खटले मागे घेत आहेत असा आरोप माजी आमदार अनिल बेनके यांनी केलाय. आगामी कित्तूर उत्सव व कित्तूर राणी चन्नम्मांचा 200वा विजयोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या प्रचारासाठी सुसज्ज माध्यम केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की बुधवार दिनांक 23 पासून 3 दिवस होणाऱ्या कित्तूर उत्सव कार्यक्रम शिस्तबद्ध होणार असून प्रत्येकाने या उत्सवात सहभाग घ्यावा. संकेश्वर येथील भाजी बाजार परराज्यात जात आहे. तो रोखण्यासह संकेश्वर येथील दुरदुंडेश्वर भाजी मार्केटला उपभाजी मार्केटचा परवाना देण्यात यावा या मागणीसाठी संकेश्वर व्यापारी व शेतकरी संघटनेने मंगळवार रोजी बंदची हाक दिली आहे. मात्र हे भाजी बाजार इतर ठिकाणी स्थलांतर करण्याचा अधिकार व्यापारी वर्गाचा असून एपीएमसी कायद्यांतर्गत अधिकार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा निवडणूक आयोगाने आज केली. त्यानुसार महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक घेतली जाणार असून 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक घेतली जाणार आहे, तर 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती आज प्रसार माध्यमांसमोर दिली. बेळगाव जवळील सांब्रा रेल्वे स्थानकात नवे गुड शेड सुरू करण्यात आलं आहे. देसूर येथे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेले गुड शेड आता सांब्रा येथे हलवण्यात आलं आहे. त्यामुळे सिमेंट, मीठ, खडी, खत, तांदूळ यासह इतर खाद्यपदार्थांचे कंटेनर सांब्रा रेल्वे स्थानकात उतरू लागले आहेत. यामुळे सांब्रा रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात आला असून भविष्यात हे मोठे रेल्वे स्थानक बनण्याची चिन्हे आहेत. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती यल्लमा मंदिराचा महत्त्वपूर्ण विकास केला जाईल. सुप्रसिद्ध तीर्थस्थान श्री तिरुपती तिरुमला देवस्थान, शिर्डी तसेच श्री क्षेत्र धर्मस्थळाच्या मॉडेलनुसार सौंदत्ती येथील विकास साधणार असल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. सौंदत्तीचे प्रमुख तीर्थक्षेत्रामध्ये रूपांतर करण्यासाठी तिरुपती तिरुमला मॉडेलचा तपशीलवार अभ्यास करून सर्वसमावेशक योजना तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. निपाणी मुरगुड मार्गावर रस्त्यालगत असलेल्या कोडणी हद्दीमध्ये 4 दुकानांना शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली. त्यात सुमारे 8 लाखांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास उघडकीस आली. बाळू कृष्णा सांगावे असे दुकान मालकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की बाळू सांगावे यांचे निपाणी मुरगुड मार्गावर गायकवाडी नजीक कोडणी हद्दीमध्ये ओम टी स्टॉल, ओम चायनीज सेंटर, ज्योतिर्लिंग चिरमुरे शॉप व अन्य एक अशी 4 दुकानगाळे होते. सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास या 4ही दुकानांना अचानक आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. आग अत्यंत भीषण लागल्याने त्यामध्ये चिरमुऱ्याचे 200 पोती, 3 गॅस सिलेंडर, दुचाकी, फर्निचर साहित्य, चायनीज तसेच टी स्टॉलचे साहित्य जळून खाक झालं आहे. दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आपण सर्वांनीच पाहिलं आहे.
पण विजापूरमध्ये खासगी बस चालकाने बस चालवताना हेल्मेट वापरल्याचा प्रकार नुकताच समोर आलाय. बस चालकाने हेल्मेट घातलेलं पाहून प्रवाशांना धक्काच बसला. बस चालवताना हेल्मेट का घातलं असे विचारले असता सत्य समोर आलंय. बसची समोरची काच फुटल्याने चालकाने हेल्मेटचा वापर केल्याचे समजलं. सदर बस विजापूर ते बेंगळूर मार्गावर धावणारी आहे. लोकमान्य टिळक उद्यानात नगरपालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या व्यापारी गाळ्यांचे आजतागायत पालिकेने भाडे आकारले नव्हते. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत केवळ दुर्लक्षामुळे रखडला होता. या संदर्भात तरुण भारतने भाडे आकारणीकडे झालेल्या दुर्लक्षाविषयी सविस्तर वृत्त दिले होते. यामुळे डोळे उघडलेल्या पालिका प्रशासनाने आता व्यापारी गाळेधारकांकडून भाडे वसूल करण्यासाठी पावले उचलली आहेत. मंगळवारी या संदर्भात पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यापारी गाळ्यांचा सर्व्हे केला. यानंतर शुक्रवारी सदर गाळेधारकांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. संकेश्वर येथील दुरदुंडेश्वर भाजी सौदा मार्केट सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने अद्यापही परवाना दिलेला नाही. या निषेधार्थ संकेश्वर व्यापारी संघटना, शेतकरी व विविध संघटनेने संकेश्वर बंदची मंगळवारी हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंघोषित बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भाजी मार्केट तातडीने सुरू करण्यासाठी यावेळी प्रांताधिकारी श्रवण नायक व तहसीलदार मंजुळा नायक यांना निवेदन देण्यात आले. सकाळी 10 वाजता गांधी चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा जिल्हा व तालुका प्रशासनाचा धिक्कार करत दुरदुंडेश्वर भाजी सौदा मार्केट सुरू करावा अशा घोषणा देत मोर्चा नेहरू रोड, सुभाष रोड, जुना पुणे बेंगळूर मार्गे चन्नमा सर्कलवर पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाले. या सभेमध्ये बोलताना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर नलवडे म्हणाले की भाजी मार्केट परराज्यात स्थलांतर होत आहे. यामुळे संकेश्वरच्या महसुलात परिणाम होऊ लागलाय. ही बाब गांभीर्याने घेऊन दुरदुंडेश्वर भाजी सौदा मार्केटला तातडीने परवाना द्यावा, अन्यथा नगर परिषदेच्या सर्व नगरसेवकांनी सामूहिक राजीनामा देण्यात येईल असा संतापही त्यांनी व्यक्त केला. सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामध्ये 19% तेलाचे व 42% प्रथिनाचे प्रमाण असल्यामुळे हे तेलबिया तसेच कडधान्य पीक म्हणून ओळखले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 48% सोयाबीन तेलाचा वाटा आहे. यामुळे या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. तालुक्याच्या हलगा, बस्तवाड, नंदीहळ्ळी, राजहंसगड, कोंडुस्कोप, तारीहाळ या भागामध्ये हे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सध्या पीक काढणीला आलं असून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत आणि अल्जेरिया यांच्या दरम्यान दृढ आर्थिक सहकार्याचे आवाहन केले आहे. आफ्रिकन देशाची वेगवान वृद्धी तसेच विस्तारित अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी प्रदान करते असे उद्गार मुर्मू यांनी काढले आहेत. अल्जेरियन भारतीय आर्थिक मंचाला त्यांनी संबोधित केलं आहे. व्यवसाय करण्यात सुगमता आणण्यामध्ये भारताच्या वेगवान आणि प्रभावशाली प्रगतीवर त्यांनी भर दिलाय. तसेच अल्जेरियाच्या कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड पुढाकारांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. अयोध्येला जाण्यासाठी उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाल्यानं हे विमान तात्काळ उतरवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या कार्यालयाने दिली आहे. ही घटना मंगळवारी घडली. धमकीचा फोन आला तेव्हा विमान अयोध्येपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे अयोध्या विमानतळावरच ते तातडीने उतरवण्यात आले. नंतर विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र बॉम्ब किंवा अन्य आक्षेपार्ह वस्तू त्यामध्ये आढळून आली नाही. नंतर हे विमान दिल्लीला नेण्यात आलं असून तेथे त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. तोपर्यंत अयोध्येच्या विमानतळाजवळ असलेल्या एका भागामध्ये थांबवण्यात आलं होतं. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.